everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं की मला तुमचे 3 ते 4 दिवस पाहिजेत जेणेकरून मी स्टेप वाइज अँड ईच अँड एव्हरी रिॲक्शन तुमची क्लिअर करेन. खरं तर प्रिपरेशनच शिकणार आहे आज पण आपण आणि अल्डिहाइड आणि कीटोन्सच. मी अजून कार्बोऑक्सिलिक ऍसिडला टच पण नाही केलेलं. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्सलाच मला 2 to 3 लेक्चर्स लागणार आहेत. सो काल आपण लेक्चर नंबर 1 बघितलं, आज आपण लेक्चर नंबर 2 बघतोय. सो M2 म्हणजे मेथड नंबर 2. कालच्या लेक्चर मध्ये मेथड नंबर 1 करा जिथे आपण दोन साइडला एक चार्ट बनवला. एक होता अल्कोहोल आणि अल्कोहोलच्या दोन मेथड्स बघितल्या, बाय ऑक्सिडेशन अँड बाय डिहायड्रोजनेशन. फ्रॉम हायड्रोकार्बन्स मध्ये पण दोन मेथड्स बघितल्या, ओझोनोलायसिस आणि हायड्रेशन. आज नवीन मेथड स्टार्ट करतोय अँड ती मेथड अशी आहे फ्रॉम असाइल क्लोराइड. आता त्यासाठी आपल्याला असाइल क्लोराइड म्हणजे काय माहिती पाहिजे. RC डबल बॉन्ड ओ Cl या ग्रुपला असाइल क्लोराइड म्हटलं. हा C डबल बॉन्ड O ज्याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. कार्बोनिल कार्बनच्या एका साइडला काय लागलं बघा, क्लोरीन, म्हणून नाव झालं क्लोराइड. अँड या साइडला काही लागू शकतं जसं की एनी R काय असतं, कार्बन हायड्रोजन चेन. इथं CH3 असेल किंवा CH3 CH2 असेल, एनिथिंग. सो दिस आर असाइल क्लोराइड्स. आता नेक्स्ट तुम्ही अल्काइल क्लोराइड शिकलाय. अल्काइल क्लोराइड आणि असाइल क्लोराइड मध्ये डिफरन्स आहे. तुम्ही अल्काइल क्लोराइड शिकलाय, सांगा कोण असतो अल्काइल क्लोराइड, RCl. बट मी अल्काइल क्लोराइड बद्दल नाही बोलत आहे, असाइल क्लोराइड बद्दल बोलतीये. अँड हा असाइल वर्ड कोणासाठी आला, यामध्ये आलेल्या कार्बोनिल ग्रुप बद्दल. C डबल बॉन्ड O म्हणून असाइल म्हटलं अँड देन दिस इज क्लोराइड. आय होप दिस इज क्लिअर. मग एखादा मॉलिक्यूल बनवा, हा तर जनरल स्ट्रक्चर आहे. मेक वन मॉलिक्यूल, CH3 करा R च्या जागी, देन C डबल बॉन्ड कार्बोनिल अँड त्याच्या पुढे क्लोराइड असल्यामुळे Cl. इथं आयोडीन लावू का मॅम, फ्लोरीन लावू का, ब्रोमीन लावू का, बिलकुल नाही. कंपाऊंडचं नावच काय आहे, असाइल क्लोराइड. दे आर स्टेबल, सो आपण तेच शिकायचे. ठीक आहे, नाही तर उद्या तुम्ही इथं फ्लोरीन ब्रोमीन आयोडीन काहीतरी लावून आणणार नाही. आता जरासं विचार करा, या कंपाऊंड पासून तुम्ही अल्डिहाइड बनवू शकता का. अल्डिहाइड कसं असतो, R C डबल बॉन्ड R किंवा आता आपण तोच ग्रुप घेऊ, CH3 ग्रुप, CH3 C डबल बॉन्ड OH. हा आहे आपला असाइल क्लोराइड, हा आहे आपला अल्डिहाइड. मला असाइल क्लोराइड मधून अल्डिहाइड मध्ये जायचं आहे. काय डिफरन्स वाटतोय, काय चेंज वाटतोय, तर पहिल्या असाइल क्लोराइड मध्ये इथं क्लोरीन आहे, सेकंड मध्ये क्लोरीन गेलाय आणि त्या ठिकाणी हायड्रोजन आलंय. सो क्लोरीन गेला कारण क्लोरीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप, तो निघून जातोय आणि त्याच्या ठिकाणी काय येतं, हायड्रोजन. म्हणजे मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन येतोय तर आपण त्याला रिडक्शन म्हणू शकतो का. रिडक्शन म्हणजेच काय, रिॲक्शन विथ हायड्रोजन. सो इथं ॲरो लिहा. आता आपल्याला असं काहीतरी करायचंय की ज्याने हायड्रोजन आत येतोय, दॅट मीन्स आपल्याला रिडक्शन करायचंय. म्हणून या रिॲक्शनचं नाव आहे रोझेनमंड रिडक्शन रिॲक्शन म्हटला तरी चालेल. रोझेनमंड का, कारण सायंटिस्टचं नेम आहे, ज्या सायंटिस्टनी स्टडी केलं त्यांचं नाव आहे रोझेनमंड अँड ही रिडक्शन रिॲक्शन आहे. सो रोझेनमंड रिडक्शन रिॲक्शन किंवा रोझेनमंड रिॲक्शन. थिअरी बघा, असाइल क्लोराइड इज रिड्यूस्ड. मी ऑलरेडी सांगितलं रिड्यूस्ड हा वर्ड काय येतोय, कारण क्लोरीन जातोय पण आतमध्ये कोण येतंय, हायड्रोजनचं आतमध्ये येणं म्हणजेच रिडक्शन असतं. कसं रिडक्शन करतोय किंवा कशामध्ये रिडक्शन करतोय, इट इज रिड्यूस टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, बाकी स्ट्रक्चर मध्ये नो चेंज, फक्त क्लोरीन जाणार आहे अँड हायड्रोजन आतमध्ये येणार आहे. कसं, बाय हायड्रोजन. ओके, बाय युजिंग. ओके, असाइल क्लोराइड इज रिड्यूस टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड बाय हायड्रोजन. हायड्रोजन ऍड करायचंय किंवा बाय ऍडिंग हायड्रोजन करायचे, बाय ऍडिंग हायड्रोजन युजिंग अ पॅलेडियम कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय वापरायचं आहे, पॅलेडियम पॉइझन्ड विथ बॅरियम सल्फेट. पॉइझन म्हणजे काय, तर कॅटलिस्टचं काम काय असतं, टू स्पीड अप द रिॲक्शन.
बट काही कॅटलिस्ट असेही असतात की जे रेट ऑफ रिॲक्शनला कमी करतात, ज्यालाच आपण पॉइझन म्हणतो, थोडंसं कमी. ठीक आहे का? कारण फास्ट मध्ये गेलं तर चुकून परत कार्बोक्सिलिक ऍसिड नको बनवायला, अल्डिहाइड पर्यंतच थांबायचंय. सो पहिलं तर कळालं आपल्याला हायड्रोजन ऍड करायचंय. सो ऍड हायड्रोजन. बट कसं करायचं आहे? इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम. पीडी हा कॅटलिस्ट आहे, पण पॅलेडियम हा बॅरियम सल्फेटनी काय केलाय? पॉइझन केलाय. सो PDBaSO4 लिहायचं. स्लॅश राहू दे, डॅश द्या. स्लॅश राहू दे, काय करा? डॅश करा. PDBaSO4. सो राईट इट डाऊन. रिएजंट कोण आहे रोझनमंड रिॲक्शनचा? रिएजंट म्हणजे जो एरो वरती लिहिला जातो तो. इट इज H2, PDBaSO4. लक्षात आलं असं का लिहिलंय? H2 रिप्रेझेंट करता रिडक्शन झालंय. पीडी हा कॅटलिस्ट आहे, पण त्याला थोडंसं त्याचा रेट कमी करायला पॉइझन केलंय. कशाने? बॅरियम सल्फेटनी, BaSO4नी. आता रीड करा प्रॉपरली, लक्षात येईल. असाइल क्लोराइड्स आर रिड्यूस्ड, म्हणजेच हायड्रोजन सोबत रिॲक्शन केली आहे टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स बाय युझिंग हायड्रोजन किंवा ऍडिंग हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम विच इज poisoned using barium sulfate. This reaction is called as Rosenmund reaction. So आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे नाव आहे तेच आपण लिहू, रोझनमंड रिॲक्शन. क्लिअर आहे का? इफ इट इज क्लिअर, मी अजून एक मॉलिक्यूल देते तुम्हाला. CH3 CH3 C डबल बॉन्ड OH. सो हा अल्डिहाइड मला बनवायचा आहे. प्रिपेअर this aldehyde. Prepare this molecule लिहिते मी. असा जर क्वेश्चन आला तुम्हाला तर हा मॉलिक्यूल कोण आहे बघा. ते पहिला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा अल्डिहाइड आहे, कारण इथे फॉर्माइल ग्रुप आहे. C डबल बॉन्ड OH, CHO आहे. सो 1 2 3 याचं नाव कसं लिहिणार मी? सेकंडला कोण लागले? मिथिल. 2 मिथिल, 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपॅन 1 आल, AL. हा कंपाऊंड तुम्हाला बनवायचा आहे युजिंग रोझनमंड रिॲक्शन. कसं बनवणार? वी नो रोझनमंड रिॲक्शन असेल तर नेहमी स्टार्टिंग कंपाऊंड हा असाइल क्लोराइड असतो. असाइल क्लोराइड म्हणजे कसे? जो अल्काइल ग्रुप आहे तो लावून घ्या आहे तसा. CH3 C डबल बॉन्ड OH च्या ठिकाणी फक्त कोण असतं त्याच्यामध्ये? Cl असतं. सो जनरली याचं नॉमेनक्लेचर करायची गरज नाही तुम्हाला. असाइल क्लोराइड डायरेक्टली लिहिलं तरी पण चालेल. सो हा असाइल क्लोराइड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार? ही रिॲक्शन तुम्ही कशी करताय? इन प्रेझेन्स ऑफ H2 PDBaSO4. दिस इज रोझनमंड रिएजंट. सो हा रिएजंट आहे हे लक्षात ठेवायलाच पाहिजे आपल्याला. आणि तो काय करतो? बाकीच्या मॉलिक्यूलला टच पण नाही करत. बाकीचा मॉलिक्यूल आहे तसा. C डबल बॉन्ड O and H. हा Cl रिप्लेस होतो कशानी? H ने. दॅट्स इट. आय होप याच्यामध्ये जास्त एक्झाम्पल तुमचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. इथे तुम्हाला माझी गरज लागणार नाहीये. कोणताही अल्डिहाइड घ्या, ॲरोवरती फक्त रोझनमंड रिएजंट टाकायचं आहे. दॅट इज H2 PDBaSO4. पाठच करा. H2 PDBaSO4 लिहिला की Cl काढायचा, H लावायचा. एखादा तुम्हाला कंपाऊंड म्हणजे प्रॉडक्ट दिला असेल तर तुम्हाला काय करायचंय? रिॲक्टर ओळखायचंय. HNCl ही ट्रिक आहे, लक्षात आली असेल. पटकन स्क्रीनशॉट करा रोझनमंड रिॲक्शन. नवीन रिॲक्शन बघा. टेक्स्टबुक मध्येच विचारले आपल्याला की इथेनॉइल क्लोराइड आणि बेन्झॉइल क्लोराइड जेव्हा रोझनमंड रिॲक्शन करतात तेव्हा काय प्रॉडक्ट भेटतो? इथेनॉइल क्लोराइड मी मगाशीच दाखवला तुम्हाला, दाखवते परत एकदा. CH3 C डबल बॉन्ड OCl. याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 1 कार्बन 2 कार्बन, म्हणून याला नाव दिलं इथेनॉइल. इथेनॉइल क्लोराइड. ठीक आहे. 3 कार्बन असतं तर प्रोपॅनॉइल क्लोराइड. तसं बेन्झीन रिंग आली म्हणून बेन्झॉइल क्लोराइड. लक्षात येतं? हवं तर एकदा स्पेलिंग चेक करा. इथेनॉइल अकॉर्डिंग टू इट इज करेक्ट, पण टेक्स्टबुक मध्ये बघून घ्या आणखीन काही मिस्टेक झाली असेल तर. बट मेन आपला आहे रिॲक्शनचा पार्ट. सो तो इथेनॉइल क्लोराइड तुम्ही काय केलेलं आठवतंय?
रोझेनमंड रिॲक्शन PDBaSO4. सो रिएजंट काय आहे आपला, रिडक्शन करायचं आहे आपल्याला. कसं, इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम विच इज पॉइझन्ड विथ बॅरियम सल्फेट. मी सांगितलं पॉइझन म्हणजे काय, थोडासा आपण त्याच्या रिॲक्शनचा रेट कमी केलाय. काय होतं, क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय हायड्रोजन. सो CH3C डबल बॉन्ड O आणि पुढे तुम्ही काय केलं, हायड्रोजन प्लस बाय प्रोडक्ट काय भेटेल, यातला एक हायड्रोजन तुम्ही यूज केला म्हणजे एक अजून राहिला तो H अँड हा Cl बाय प्रोडक्ट HCl बनेल. सिमिलरली इथला जरा प्रॉडक्ट आधी बनवूया. काय करणार तुम्ही, बेन्झॉइल क्लोराईड येऊ दे आणि कुठलाही असाइल क्लोराईड येऊ दे, त्याच्यामध्ये रिडक्शन करत असाल तर क्लोरीन विल बी रिप्लेस्ड बाय हायड्रोजन अँड बाय प्रोडक्ट काय भेटेल, बेन्झाल्डिहाइड बनला प्लस बाय प्रोडक्ट HCl. सो याचं नाव काय, बेन्झीन वरती अल्डिहाइड ग्रुप, हेन्स बेन्झाल्डिहाइड. बाय प्रोडक्ट इज HCl. मग अशी लिहून घ्यायचं राहिलं असेल तो पण लिहा. आणि इवन कालच्या पोर्शन मध्ये मी बाय प्रोडक्ट लिहिले नसतील चुकून तर ते पण लिहून घ्या. जसं की ओझोनोलायसिस मध्ये झिंक ऑक्साईड हा बाय प्रोडक्ट असतो. बाकीचे पण तुम्ही बघून घ्या, टेक्स्टबुक मध्ये आहेत, बट मेजर प्रोडक्ट इम्पॉर्टंट आहे सो मी लिहून घेतलाय तो. आता माझा क्वेश्चन आहे, वाय पॉइझन रिॲक्शनचा रेट आपण कमी का केलाय. तुम्हाला माहिती आहे काल आपण या साईडला काल आपण ऑक्सिडेशन शिकलो. ऑक्सिडेशन कोणाचं, ऑफ अल्कोहोल्स शिकलोय की नाही. हा, त्याच्यामध्ये तुम्ही काय कन्क्लूड केलं, जर 1 डिग्री अल्कोहोल असेल आणि त्याच्यामध्ये जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तर तो काय देतो, आधी अल्डिहाइड देतो पण अल्टिमेट त्याचं ऑक्सिडेशन कशामध्ये होत असतं, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. आय होप यू ऍग्री दिस. मग क्लिअर आहे की उलट जर कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइड मध्ये काय होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतो. अँड अल्डिहाइड्स परत कशामध्ये रिड्यूस होऊ शकतात, प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये रिड्यूस होऊ शकतात. मग जरा एकदा चेक करा, जर मी पॉइझन्ड बॅरियम सल्फेट, पॉइझन्ड PD वापरला नाही, बॅरियम सल्फेट लिहिला नाही, तुम्ही प्युअर पॅलेडियम वापरला तर पहिल्यांदा इथेनॉइल क्लोराईड हा तुमच्या अल्डिहाइड मध्ये नक्कीच कन्वर्ट होईल. पण जर तुम्ही BaSO4 वापरला नाही, प्युअर पॅलेडियम सोबत काम करत असाल तर इट विल बिकम अ स्ट्रॉंग रिडक्शन प्रोसेस. अँड स्ट्रॉंग रिडक्शन म्हणजेच अल्डिहाइड कशामध्ये कन्वर्ट होईल, प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये, 1 डिग्री अल्कोहोल मध्ये. सो इथं रिडक्शन होईल अँड 2 कार्बन वाला प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH3CH2OH इथेनॉल कन्वर्ट होईल, इथेनॉल मध्ये फायनल प्रोडक्ट जाईल. सो मला एवढी मोठी झूप प्रोसेस नको आहे म्हणून मी थोडंसं त्याला पॉइझन करून घेतलं युझिंग बॅरियम सल्फेट. आय होप आता रोझेनमंड रिॲक्शन ऑल क्लिअर झाली असेल. पटकन स्क्रीनशॉट करा. आता मी रिॲक्टंट बदलणार नाहीये, रिॲक्टंट असाइल क्लोराईडच ठेवणार पण कीटोन बनवून दाखवणार आहे. सो पटकन स्क्रीनशॉट करा. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड युजिंग रोझेनमंड रिॲक्शन इझी होतं. Cl ला काढायचं होतं, H ला आणायचं होतं. पण तुम्ही त्याचा स्टार्ट कसा केलेला, तर मी म्हटलं चला एखादा असाइल क्लोराईड घेऊया. परत एकदा रिमाइंड करून देते, मी अजूनही रिॲक्टंट चेंज केलेला नाहीये. सो रिॲक्टंट हा असाइल क्लोराईडच राहील. जनरल रिॲक्शन लिहू आपण. सो हा रिॲक्टंट आहे. आणि कीटोन कसा दिसत असतो आपला, पिंक मध्ये लिहिते मी RC डबल बॉन्ड OR. चला याला आपल्याला याच्यामध्ये चेंज करायचं आहे. थोडंसं विचार करायला लागा, व्हॉट इज नाव चेंज, चेंज काय एक्झॅक्टली दोन मॉलिक्युल्स मध्ये. पहिला R तो R सेम आहे, C डबल बॉन्ड त्यामध्ये पण आहे, यामध्ये पण आहे. इथे Cl आहे पण इकडे R आहे. सो डिफरन्स इज दिस. मग असं कोणती रिॲक्शन पॉसिबल आहे का, Cl ला काढलं आणि R ला आतमध्ये आणलं, करू शकतो आपण. थोडासा विचार करा. जेव्हा एखाद्या R ग्रुपला, R म्हणजेच कोण आहे, कार्बनची चेन आहे. जेव्हा कधी आपल्याला कार्बनची चेन आतमध्ये आणायची असते त्या रिॲक्शन मध्ये कुठे ना कुठेतरी ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज होतो. कारण ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच कोण, RMgX. सो RMgX आपल्याला एक्स्ट्रा R ग्रुप जो पाहिजे तो देत असतो. सो या सुद्धा फुल रिॲक्शन मध्ये आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट कुठे ना कुठेतरी यूज करायला लागणार आहे, बट नॉट इन द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप
मी करते डाय अल्किल कॅडमियम वापरून. बघा मी काय लिहिते, हा ग्रुप आहे आर, तो मला आतमध्ये पाहिजे, सो तोच आर ग्रुप घ्यायचा जो इथे लागणार आहे. किती? 2. आणि मेटल कोण आहे? कॅडमियम. हा कंपाऊंड आपल्याला यूज करायचा आहे R2CD, डाय अल्किल कॅडमियम. कारण हा पण कोण आहे? आर ग्रुप डोनर आहे. हा आपल्याला आर ग्रुप आतमध्ये देईल आणि Cl कुठे जाईल? बाहेर जाईल. ओके, पण किती? बघा, 2 असाइल क्लोराइडचे ग्रुप्स घ्यायचे तुम्हाला. 2 मॉलिक्युल्स आपल्याला बाय प्रोडक्ट म्हणून भेटणार आहेत. कोणाच्या 2 मॉलिक्युल्स आहेत? CD 2 मॉलिक्युल्स नाही, CdCl2 हा आपल्याला बाय प्रोडक्ट भेटणार आहे. जनरल रिॲक्शन बघून माइट बी तुम्ही कन्फ्यूज झाला असेल, कारण जनरल मध्ये मला जास्त काही एक्सप्लेन करायला लागत नाहीये. मी मॉलिक्यूल घेऊन शिकवते तुम्हाला. लेट अस स्टार्ट. आपण एक मॉलिक्यूल घेऊ. फर्स्ट वाला असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड मध्ये मला काय ऍड करायला पाहिजे? समजा मला इथं Cl नको आहे, इथे मला अजून एक CH3 ग्रुप हवाय, तर तुम्ही ऍड करताना कोण ऍड करायचं? CH3 टाइम्स CD. हा होता डाय अल्काइल कॅडमियम. तसा हा कोण झाला? डाय मिथाइल कॅडमियम. जो ग्रुप तुम्हाला क्लोरीनच्या ठिकाणी हवाय तो ग्रुप 2 वेळा घ्यायचा अँड देन कॅडमियम हा मेटल यूज करायचा. यानी काय होतं बघा, Clचा ॲटम बाहेर जाणार आहे आणि त्याच्या ठिकाणी CH3 ग्रुप येणार आहे. सो CH3 लिहा, C लिहा, डबल बॉन्ड O अँड आतमध्ये ऑरेंज मध्ये लिहूया हवं तर, आतमध्ये कोण आलं? CH3. पण बाहेर कोण जाईल? Cl जाईल. Cl सुद्धा स्टेबल होऊन बाहेर गेला पाहिजे ना. जेव्हा Cl कॅडमियम कडे जातोय तेव्हा CdCl2 हा एक स्टेबल कंपाऊंड आहे, सो तोच बनला पाहिजे. कधी असं नाही होणार CdCl, दिस इज नॉट स्टेबल कंपाऊंड. CdCl2 इज अ स्टेबल कंपाऊंड, कारण कॅडमियम वरती +2 चार्ज असतो. याचा अर्थ अजून एक क्लोरीन लागणार आहे मला. क्लोरीनचा सोर्स कोण आहे? हा रिॲक्टंट मॉलिक्यूल. त्यामुळे मला 2 रिॲक्टंट मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. कळालं 2 का घेतलं इथे? सो 2 मॉलिक्युल्स जर मी रिॲक्ट करत असेल तर डेफिनेटली मला 2 मॉलिक्युल्स भेटणार. बघा, एक मिथाइल ग्रुप आधी तुम्ही आत आणलेला, आता दुसरा मिथाइल ग्रुप आताना दुसरा Cl बाहेर पडेल. हेन्स कॅडमियम क्लोराइड CD अँड देन Cl2 बिकम्स द बाय प्रोडक्ट. आय होप तुम्हाला कळालं असेल. 2 मिथाइल ग्रुप आहेत, सो तुम्ही 2 रिॲक्टंट मॉलिक्यूल घेताय. 2 रिॲक्टंट मॉलिक्यूल घेतले म्हणून 2 Cl बाहेर पडले अँड CdCl2 हा स्टेबल कंपाऊंड तुम्ही तिथे बनवला. बट मेन कंपाऊंड कोण आहे? 1 2 3 कार्बन वाला, दॅट इज प्रोपॅन 2 ओन. कीटोन बनवला तुम्ही. सो बेसिक थिंग लक्षात आली का? कीटोन बनवायचं असेल तर रोझेनमंड रिॲक्शन तर मी नक्कीच वापरू शकत नाही, कारण इथं काय मला हायड्रोजन नकोय, इथं मला अख्खा माझा आर ग्रुप हवाय. अँड आर ग्रुप कोण डोनेट करू शकतं? डाय अल्काइल कॅडमियम. मग मॅम तुम्ही तर म्हटलेलं काहीतरी ग्रिग्नार्ड रिएजंटचं कनेक्शन आहे, ते कुठे आहे? ते म्हणजे डाय अल्काइल कॅडमियम काय डायरेक्ट आपल्या लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल नाही आहे, मग तो आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. हाऊ इट इज प्रिपेअर? R2CD म्हणजेच डाय अल्काइल कॅडमियम इज प्रिपेअर्ड बाय ट्रीटिंग कॅडमियम क्लोराइड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. बघा, आधी आपल्या लॅबमध्ये CdCl2 अवेलेबल आहे, त्याला तुम्ही कोणासोबत रिॲक्ट करताय? एनी ग्रिग्नार्ड रिएजंट. तोच ग्रिग्नार्ड रिएजंट, एनी म्हणू नका, तोच ग्रिग्नार्ड रिएजंट वापरायचा जो तुमच्या या Clच्या जागी हवाय. या Clच्या जागी आपल्याला काय पाहिजे होतं? मिथाइल ग्रुप पाहिजे होता, म्हणून मी मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड ब्रोमाइड काय वापरायचा आहे तो वापरा. सो आपण क्लोरीनचा सोर्स घेऊ. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड वापरला. आता आपल्याला यांची रिॲक्शन करायची आहे. जेव्हा पण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन असते ती होत असते ड्राय इथर किंवा ड्राय ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये. ड्राय इथर किंवा ड्राय ॲसिटोन हे यूज करावेच लागतात, कारण ते सॉल्व्हंट आहेत. ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला जनरली ते बघायला भेटतात. लेट अस मूव्ह ऑन. आता पुढे रिॲक्शन काय होतीये बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट जेव्हा कॅडमियम क्लोराइड सोबत रिॲक्ट करतो आपल्याला डाय अल्काइल कॅडमियम हा प्रोडक्ट भेटतोय. आता डाय अल्काइल म्हणजे 2 अल्काइल ग्रुप आहेत. अल्काइल ग्रुप कुठे आहे? हा इथे मिथाइल. 2 वेळा पाहिजे म्हणून आधीच 2 लिहून घ्या. अँड प्रोडक्ट तर आता तुम्हाला माहितीच आहे डाय अल्काइल भेटणार आहे. सो 2 वेळा अल्काइल ग्रुप अँड कॅडमियम. हा ग्रुप 2 वेळा येतो ना, 2 वेळा. सो 2 टाइम्स CH3 अँड यामध्ये कोण? कॅडमियम. उरलंय काय काय बघा.
Cl2 उरलाय अँड MgX उरलाय. सो बाय प्रोडक्ट असतो मॅग्नेशियम, त्याला एक बाजूला क्लोरीन लागलाय आणि दुसऱ्या बाजूला लागलेला असतो Cl. वी आर राईट? येस. सो किती क्लोरीन आहेत? पण आपल्याकडे 2 क्लोरीन आहेत बघा. अजून एक क्लोरीन आहे ना यामध्ये, आणि मॅग्नेशियम पण 2 आहेत. सो 2 वेळा लिहून ठेवा. परत एकदा सांगते आहे का, कॅडमियम क्लोराईड जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत काम करतोय, ग्रिग्नार्ड रिएजंट 2 घ्यावे लागतील कारण अल्काइल ग्रुप 2 लागतात ना, डाय अल्काइल कॅडमियम. सो 2 टाइम्स CH3 गोज विथ CD. गेलं. उरलाय काय काय आता माझ्याकडे? Cl उरलाय, म्हणजे Cl2 उरलाय आणि MgCl उरलाय. मी MgCl लिहिला, एका मॉलिक्यूल मधलं कन्सिडर करा. हा MgCl यातला एक Cl ला घेईल, परत दुसरा MgCl यातल्या एका Cl ला घेईल. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ MgCl2 तयार होतात. यू हॅव टू जस्ट बॅलन्स द रिॲक्शन. पण आय होप तुम्हाला लक्षात आलं. चला अजून एकदा सांगू का परत? रिपीट. आपल्याला फ्रॉम असाइल क्लोराइड, हा होता असाइल क्लोराइड, या असाइल क्लोराइड पासून मला बनवायचा होता कीटोन. म्हणजेच मला काय करायचंय, Cl ला बाहेर टाकायचंय आणि R ला मला आतमध्ये आणायचंय. सो डेफिनेटली ॲरो वरती कोणतरी R चा सोर्स पाहिजे आणि तो सोर्स होता डाय आर कॅडमियम, डाय अल्काइल कॅडमियम, जो तुम्हाला ग्रुप Cl च्या ठिकाणी हवाय. मला जर मिथाइल हवा असेल तर मी मिथाइल घेणार, मला इथाइल हवा असेल तर मी इथाइल घेणार, मला प्रोपाइल हवा असेल तर मी प्रोपाइल घेईल, आयसोप्रोपाइल हवा असेल तर आयसोप्रोपाइल घेईल. जो कोणता ग्रुप तुम्हाला हवाय तो इथे घ्यायचा. Cl रिप्लेस होणार त्या ग्रुपने, पण 2 असल्यामुळे रिॲक्शन मध्ये 2 लिहायला विसरायचं नाही अँड कॅडमियम क्लोराइड बिकम्स द बाय प्रोडक्ट. पण आपण हा जो डायअल्काइल कॅडमियम आहे हा जनरेट केलाय. कसा जनरेट करतोय तर कॅडमियम क्लोराइड नावाचा सॉल्ट आपण 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिॲक्ट करतोय. सो त्यातून प्रोडक्ट तर माहितीच आहे आपल्याला. आता कोण बनणार? डायअल्काइल कॅडमियम. अल्काइल ग्रुप कोण आहे? मिथाइल. सो डाय मिथाइल कॅडमियम बनला अँड बाय प्रोडक्ट आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड. आय होप दिस इज क्लिअर. पटकन स्क्रीनशॉट करा, हे पण रीड करा. Ketones are obtained from acyl chloride by reaction with dialkyl cadmium. Dialkyl cadmium is prepared by treating cadmium chloride with Grignard reagent. आहे अशी शॉर्ट नोट लिहायची आहे. इथून आपण कीटोन तयार केले. अजून रिॲक्शन्स बघू, नो इश्यूज, पण याचा पहिला स्क्रीनशॉट करा. आता मी 2 रिॲक्शन्स बोर्डवरती दिले, एकदा बघून घ्या. हवं तर एक 5 मिनिटं व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर माझा आणि तुमचा आन्सर मॅच होतोय का आपल्याला चेक करायचंय. कारण याच्यामध्ये मी काही एक्सप्लेनेशन लिहिणार नाही. एक्सप्लेनेशन तेच लिहायचं जे आपण मगाशी लिहिलेलं. आता डायरेक्ट रिॲक्शन सॉल्व्ह करायची आहे. रीड द क्वेश्चन. प्रिपेअर ब्युटॅन टू ओन. सो क्लिअर झालं आपल्याला काय प्रिपेअर करायचंय. एका कोपऱ्यात कुठेतरी ब्युटॅन टू ओन काढून घ्या. बघा 4 कार्बन 1 2 3 4. सेकंड कार्बनला कीटोन काढला कारण ब्युटॅन 2 ओन आहे. पण हा कंपाऊंड कोणापासून तयार करायचा आहे ते सुद्धा त्यांनी दिलंय, फ्रॉम प्रोपाइल क्लोराइड. सो राईट प्रोपाइल क्लोराइड ॲज अ रिॲक्टंट. 1 2 कार्बन 3 कार्बन अँड देन क्लोराइड. सो प्रोपाइल क्लोराइड आहे, त्याच्यावरूनच मला कळालं की तो असाइल क्लोराइड आहे. हेन्स मी तुमचा जो कार्बन आहे त्याला कार्बोनिल बॉन्डची लिंकेज दिली आहे. एव्हरीबडी अंडरस्टूड द मॉलिक्यूल. रिॲक्टंट मॉलिक्यूल कळालाय अँड प्रॉडक्ट मॉलिक्यूल कळालाय. थिंक. आता खरं तर मी ही रिॲक्शन शिकवली आहे डायअल्काइल कॅडमियम, म्हणून तुम्ही लगेच ॲरो करून डायअल्काइल कॅडमियम काढाल. पण पेपरमध्ये असं देणार नाही तुम्हाला की हा क्वेश्चन अल्डिहाइड कीटोन्स मधला आहे म्हणून. मग कसं करणार तुम्हाला? चेक करा की आपण हा मॉलिक्यूल रिॲक्शन करायला टू प्रिपेअर कीटोन. मग आपण थोडंसं रिवाइज करायचं, लगेच यायचं अल्डिहाइड चॅप्टर डोळ्यासमोर आणायचा. अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये युजिंग असाइल क्लोराइड आपण कीटोन बनवलेत का? मग आपल्याला आठवायला लागेल, हो आपण अल्डिहाइड पण बनवलाय युजिंग रोझेनमंड रिॲक्शन आणि कीटोन बनवलाय युजिंग डायअल्काइल कॅडमियम. सो ॲरो करा, त्याच्यावरती आता डायअल्काइल कॅडमियम लिहायचं आहे. पण कोणता कॅडमियम लिहायला लागणार हे तर फिक्स झालं की मला R2CD वापरायचंय. पण कोणता R वापरायचंय? 1 2 3 कार्बन तरी आहेत. सो मी असं लिहू का? हा CH3 हा आहे, हा CH2 हा इथं आहे, हा C डबल बॉन्ड हो हा इथं आहे. जस्ट हा मिथाइल ग्रुप नाहीये. सो मला Cl ला काढायचंय
अँड हा मिथाईल ग्रुप त्याच्या जागी आणायचा आहे. सो डेफिनेटली मी काय वापरणार, 2 टाइम्स मिथाईल कॅडमियम, डाय मिथाईल कॅडमियम हा माझा रिएजंट झाला. सो कळालं हाऊ टू फाइंड आउट रिएजंट. आता तुम्ही Cl ला बिंदास्त बाहेर काढू शकताय अँड मिथाईलला आत आणू शकताय. पण किती मिथाईल आहेत, 2 मिथाईल आत यायचे. सो 2 मॉलिक्युल्स लिहायचे. त्यामुळे एका मॉलिक्युल मध्ये एक मिथाईल, दुसऱ्या मॉलिक्युल मध्ये दुसरा मिथाईल, असे 2 तुमचे बघा बरं प्रोडक्ट तयार झाले का. अँड हा कोण आहे आपला, कॅडमियम क्लोराइड बिकम्स द बाय प्रोडक्ट. तोच प्रोडक्ट आहे का, येस. जर तुम्हाला असं असेल की मॅम मला जास्त मार्क्स स्कोअर करायचे आहेत आणि मला लक्षात आलं की डाय मिथाईल कॅडमियम तर मला डायरेक्ट भेटणार नाहीये, सो याच्यावरती तुम्ही ती सुद्धा प्रोसेस लिहू शकताय की कॅडमियम क्लोराइडची रिॲक्शन जेव्हा मी मिथाईल मॅग्नेशियम क्लोराइड सोबत करेन, ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आणि थोडीशी हीट, तर काय होत असतं, डाय पाहिजे त्यामुळे 2 मॉलिक्यूल घ्यायचे, डाय मिथाईल पाहिजे ना. सो CH3 2 टाइम्स कॅडमियम, हा तुमचा जो काही रिएजंट जो पाहिजे होता तो आधी बनवून घ्यायचा. प्लस बाय प्रोडक्ट कोण असतो, कोण कोण उरलाय, कॅडमियम तर मिथाईल सोबत गेला, सो इकडे Cl उरलाय आणि इकडे MgCl उरलाय. MgCl अँड Cl, MgCl2 2 टाइम्स. सो दिस बिकम्स द फर्स्ट रिएक्शन. ही लिहा, त्याच्यातून तुम्ही दाखवा की तुम्ही कसा डायमिथाईल कॅडमियम प्रिपेअर केलाय अँड देन सेकंड स्टेप मध्ये तो यूज करा अँड फाइंड युअर प्रोडक्ट. सिमिलरली इकडे या आता, प्रिपेअर दिस मॉलिक्यूल. सो डेफिनेटली प्रोडक्ट तुमच्या नजरेसमोर आहे, फ्रॉम डाय अल्काइल कॅडमियम. आता ते क्लिअरली सांगतायत की तुम्हाला डाय अल्काइल कॅडमियमच यूज करायचंय. मला यापासून त्याने फिक्स सांगितलं बघा, डाय अल्काइल, डाय अराइल म्हणलेत का, नाही. सो मी कॅडमियमचा जो कंपाऊंड आहे त्यातून अल्काइल ग्रुप आणू शकते, दॅट इज डाय मिथाईल कॅडमियमच घ्यायला पाहिजे. जर इथं ते म्हटले असते डाय अराइल घ्या तर मी बेन्झीन सोबत रिॲक्शन केली असती. सो बघा मी काय म्हणतीये, कॅडमियम क्लोराइड जेव्हा आपल्या 2 टाइम्स मिथाईल मॅग्नेशियम हॅलाइड लिहिते, कोणी घेऊ शकता तुम्ही, सोबत रिॲक्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तेव्हा तुमचा 2 टाइम्स CH3 मॉलिक्यूल कोणासोबत जातो, कॅडमियम सोबत. प्लस बाय प्रोडक्ट काय भेटतो, MgCl2 लिहिणार का, आता एकच Cl आहे इकडे तर X आहे, सो Mg ला एक X लागलाय, एक Cl लागलाय आणि हे मॉलिक्यूल 2 टाइम्स. प्रत्येक वेळी MgCl2 लिहायची सवय लावू नका, इकडे Mgx असू शकतो, सो MgXCl. समजा इथे I आहे तर MgICl हा कंपाऊंड बनेल. ओके, सो तुम्ही 2 टाइम्स मिथाईल कॅडमियम बनवला. आता तुम्ही काय करणार, बेन्झॉइल क्लोराइडची रिॲक्शन करणार. बेन्झॉइल क्लोराइड कोणासोबत रिॲक्ट करतोय, दुसऱ्या चॉकनी लिहूया, डाय अल्काइल, दॅट इज डाय मिथाईल कॅडमियम. बाकी सगळं आहे तसं, Cl रिप्लेस होतो मिथाईलनी, फक्त 2 लिहायला विसरायचं नाही. अँड CdCl2 इज द बाय प्रोडक्ट. बघा जो सॉल्ट तुम्ही वापरलेला तो परत तुम्हाला आहे तसा पाठीमागे भेटून जातो. क्लिअर आहे का ही रिॲक्शन फ्रॉम असाइल क्लोराइड. पटकन एकदा स्क्रीनशॉट करा. बघा रिॲक्टंट कॉन्स्टंट ठेवलाय मी, रिॲक्टंट हा असाइल क्लोराइडच ठेवलाय, त्याच्यापासून अल्डिहाइड बनवला युजिंग रोझनमंड रिॲक्शन H2PDBaSO4 आणि त्याच्यापासूनच कीटोन बनवला युजिंग डाय अल्काइल कॅडमियम मेथड. जरी म्हटला तुम्ही तर चालेल, आपल्याला लक्षात ठेवायची मतलब आहे. त्या रिॲक्शनला काय नाव आहे हे भाग नेक्स्ट आहे, तो पेपरमध्ये लिहायला लागेलच रोझनमंड रिॲक्शन. पण डाय अल्किल कॅडमियम मेथडला कुठली मेथडचं नाव दिलंय का, नाही. मग तुम्ही द्या ना नाव, डाय अल्किल कॅडमियम मेथडच म्हणू आजपासून याला आपण. ठीक आहे, सो पटकन याचा स्क्रीनशॉट करा. आता आपण रिॲक्टंट बदलणार आहे कारण ह्या रिॲक्टंटने मला अल्डिहाइड दिला ॲज वेल ॲज कीटोन दिला. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, रिॲक्टंट बदललाय फ्रॉम नायट्राइल. नायट्राइल म्हणजे कोण, RC≡N. काही जण म्हणतील मॅम हा तर सायनाइड आहे. आपल्याला माहिती आहे हे सगळं काय डिपेंड्स अपॉन बघण्याचा नजरिया. जर तुम्ही हा कंपाऊंड असा बघत असाल की दिस इज कार्बन चेन अँड दिस इज फंक्शनल ग्रुप, सो कार्बन चेनला नायट्रोजन लागलाय, सो नायट्राइल. पण जर तुम्ही हा कंपाऊंड बघत असाल तर तो झाला सायनाइड, सो दिस इज नायट्राइल, दिस इज सायनाइड.
I can explain you this. Give me a minute. सो आपण आता वेगवेगळे चॉक घेतले. CH3 C ट्रिपल बॉन्ड N. काही स्टुडंट्स याला असं नंबरिंग करतील 1 2 दॅट इज इथेन नायट्राइल. दोन कार्बन आहेत म्हणून मॅम इथेन आणि नायट्रोजन आहे म्हणून नायट्राइल. काही लोक म्हणतील मॅम हा तर मिथाइल सायनाइड आहे, तेही चालेल. आता या कंपाऊंड मध्ये तुम्हाला दोन हायड्रोजन ऍड करायचे. ऍड 2 हायड्रोजन. कसे? दोन नॅसंट हायड्रोजन ऍड करायचे. H2 नाही लिहायचं डायरेक्टली, 2H लिहायचं. ओके. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? आता हायड्रोजन सोबत रिएक्शन करताय म्हणजे काय करताय? डेफिनेटली रिडक्शन करताय. सो हे रिडक्शन केलेलं स्टीफन नावाच्या सायंटिस्टने, हे रिडक्शन, ही जी प्रोसेस मी तुम्हाला आता शिकवायले की नायट्राइल घेतला, नायट्राइलला नॅसंट हायड्रोजन सोबत स्टीफन नावाच्या सायंटिस्टने रिएक्शन केलेली, म्हणून आपण सुद्धा तेच वापरायचं की जे स्टीफननी वापरलेलं. सो 2 nascent hydrogen in presence of stannous chloride and HCl, SnCl2 metal chloride आणि HCl. ओके. सो हे त्यांचा रिएजंट आहे. कोणाचा? स्टीफन रिएक्शन. एरो वरती ते कंपल्सरी SnCl2 and HCl. मेटल आला की विसरू नका रिडक्शन असतं. सो रिडक्शन म्हणजे काय? तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड स्टीफन नॅसंट हायड्रोजन म्हणजे ब्रॅकेट मध्ये एक H, न्यूली बॉर्न हायड्रोजन. सो 2H आपण सुद्धा यूज करतोय. आणि आपल्याला तर माहिती आहे हायड्रोजन काय करतो? डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड होतो. या बॉन्डला मी ऑरेंज करते. हा बॉन्ड आता गायब होणार. सो ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड होणार. हा बॉन्ड तुटल्यामुळे एक हायड्रोजन या कार्बन वरती आणि एक या नायट्रोजन वरती ऍड होईल. चला फाइंड द प्रोडक्ट. CH3 C याच्यावरती एक हायड्रोजन आला, डबल बॉन्ड नायट्रोजन आणि त्याच्यावरती एक हायड्रोजन आला. सो मी इथं लिहिला तरी चालेल. याला काय म्हणायचं असतं? इमाइन. आयमाइन म्हणायचं नाही, इमाइन आहे तो. सो इमाइन प्रोडक्ट आपण बनवला. इमाइन हायड्रोक्लोराइड म्हटलं तरी चालेल कारण याच्या समोर डॉट HCl हा मॉलिक्यूल लागलेला असतो. इमाइन हायड्रोक्लोराइड. ठीक आहे. तुम्ही जो HCl टाकला ना तो याच्यासोबत एक कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. कारण तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनकडे लोन पेअर आहे सो तो पुढे काहीतरी कॉम्प्लेक्स बनवतो असं समजा. हेन्स हा इमाइन बनला किंवा इमाइन हायड्रोक्लोराइड बनला. पण हा तुमचा प्रोडक्ट आहे का? नाही. तुमचा प्रोडक्ट कधी असता? जर या ठिकाणी ऑक्सिजन आला असता तर CH3 C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड आहे. मग तिथं जर तुम्हाला ऑक्सिजन आणायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? वॉटर ऍड करावं लागेल. कारण वॉटर मध्ये आहे ना ऑक्सिजन. सो वॉटर ऍड करा. बट फक्त वॉटर नाही, ते वॉटर ऍड करायचं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ह्याला म्हणायचं असतं हायड्रोलायसिस. यालाच काय म्हणतात? ऍसिड. कारण तुम्ही H+ टाकलाय आणि वॉटर आहे म्हणजे हायड्रोलायसिस. वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये आपण बॉन्ड्स तोडणार आहे ना, त्यामुळे वॉटर ऍसिड हायड्रोलिसिस नाव दिलं. कीप इन माइंड वॉटर H+ म्हणजेच काय? हे 2H हा तिसरा H, H3O+ असंही लिहिलं जातं. सो हे लिहा किंवा हे लिहा, दोन्हीही चालेल. आणि H3O+ कडे काय जादू असते? तो हा जो डबल बॉन्ड N पुढे काही लागलं असू दे त्या सगळ्याला काढतो आणि त्याचं कन्वर्जन O मध्ये करतो. परत बोलते ऐका. H3O+ म्हणजेच वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. याच्याकडे जादू असते. काय जादू? जो इमाइन कंपाऊंड आहे म्हणजे C डबल बॉन्ड पुढे काही असू दे, नायट्रोजन ते पक्का पाहिजे आणि त्या नायट्रोजनवर काही असू दे, तो सगळा नायट्रोजन सोबतचा ग्रुप निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी काय येतं? ऑक्सिजन. सो CH3 C खाली H आहे तसा डबल बॉन्ड त्याच्या ठिकाणी आला ऑक्सिजन आणि बाय प्रोडक्ट काय भेटतोय? लक्षातच ठेवा अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड. ओके. सो अल्डिहाइड भेटला का तुम्हाला? किती कार्बन वाला? 2 कार्बन वाला. सो इथॅनॉल. कार्बनची संख्या चेंज होत नाही. इथॅनाइट्राइल विल गिव्ह यू इथॅनॉल. पण जर तुम्ही मिथाइल सायनाइड या नावाने लिहिलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं? मिथाइल सायनाइडने इथॅनॉल दिलं. लक्षात आलं? व्हॉट इज डिफरन्स? दोन्ही सांगितले नॉमेनक्लेचर. हे वाचून घ्या. नायट्राइल्स आर रिड्यूस्ड कारण H2 सोबत रिएक्शन झाली आहे. कशामध्ये रिड्यूस होतात?
टू इमाइन हायड्रोक्लोराइड बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड म्हणजे SnCl2 इन प्रेझेन्स ऑफ HCl. बघा ते लिहिलंय सगळे SnCl2 HCl विच इज स्टीफन रिएजंट विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे हा जो प्रोडक्ट बनलाय विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज स्टीफन्स रिएक्शन. एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. कंपाऊंड घ्या. एरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा मी सोबतच शिकवते, तुम्हाला लक्षात आलं असेल. मी एकदा नॉर्मल चेन वाला कंपाऊंड घेते आणि नंतर रिंग वाला कंपाऊंड घेते. सो हा आहे आता तुमचा बेन्झाईल. या कार्बनला बेन्झाईल कार्बन म्हणतात ना, सो बेन्झाईल नायट्राईल म्हणू शकता किंवा सायनोबेन्झीन म्हणू शकता. एनिथिंग, दोन्ही नावं परत तुम्ही देऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला स्टीफन रिएक्शन करायची तर तुम्ही कसं करणार, लगेच क्लिक व्हायला पाहिजे. स्टीफन रिएक्शन ही सुद्धा रिडक्शन रिएक्शन आहे आणि ती झाली आहे. स्टीफनचं नाव S वरून सुरुवात आहे, त्याचा रिएजंट पण S वरून आहे. स्टेनस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ HCl आणि काम काय करतो तो, दोन नॅसंट हायड्रोजन्सना ऍड करतो. प्रोडक्ट काय बनवतो, त्याच्यामध्ये मेकॅनिझम काही लक्षात ठेवायचीच नाहीये. हायड्रोजन कसा ऍड होत असतो, डबल बॉन्ड रफ आणि त्याच्या अक्रॉस ऍड होतो. सो बेन्झीनची रिंग C, इथे एक H येईल, डबल बॉन्ड NH, पण पुढे काय करायचं, कॉम्प्लेक्स तयार करायचा, दॅट इज डॉट HCl. क्लिअर आहे ना, ते दिसतं की खाली काढू तीच चेन. चला हा सेम प्रोडक्ट इथं काढतीये. बेन्झीनची रिंग C, त्याच्यावरती H, डबल बॉन्ड NH डॉट HCl. या कंपाऊंडला तुम्ही इमाइनच म्हणताय. आता आयमाइन म्हणायचं नाही म्हणून मगाशीच सांगितलं मी, इमाइन हायड्रोक्लोराइड. इमाइन कशाला म्हणतात नेमकं, कार्बन आणि नायट्रोजन मधल्या डबल बॉन्डला. इमाइन हायड्रोक्लोराइड विच इज अनस्टेबल, हेन्स तो तिथंच थांबत नाही. पुढे काय होतं, ऍसिड हायड्रोलिसिस करायचंय तुम्हाला. H3O+. H3O+ मध्ये कमाल असते, तो काय करतो, या सगळ्या ग्रुपला ऑक्सिजन मध्ये कन्वर्ट करतो. सो बेन्झीनची रिंग आहे तशी, C, H ला खाली काढलं तरी चालेल, डबल बॉन्ड O, कोण तयार झालं, बेन्झाईल बेन्झाअल्डिहाइड. ओके, सो दिस इज स्टीफन्स रिएक्शन. तुम्हाला मी शिकवलं की हाऊ सायनाइड्स या फिर त्यांनाच आपण नायट्राइल्स म्हणतो आर कन्वर्टेड युजिंग स्टीफन रिएक्शन इनटू अल्डिहाइड्स. स्टीफन रिएक्शन ही अल्डिहाइडच देते, कीटोन देत नाही, लक्षात ठेवा. सिमिलरली रोझनमन रिएक्शन ही अल्डिहाइडच देते, कीटोन देत नाही. आणि या दोन्ही नेम रिएक्शन्स या रिडक्शनच्याच रिएक्शन्स आहेत. आय होप तुम्ही आता क्लिअर असाल. व्हॉट इज रोझनमन, तर तो Cl काढतो आणि H आणतो, मग H आणतोय म्हणून रिडक्शन. आणि ही रिडक्शन काय, कारण हा डायरेक्टली H ला आतमध्ये आणतो, हे रिएक्शन मध्येच दिसतं. पटकन स्क्रीनशॉट करा. फ्रॉम नायट्राइल्स सेम ठेवलंय, अल्डिहाइडच बनवायचंय. एक शॉर्ट मेथड आहे, सो डायरेक्टली दाखवते. डायरेक्ट CH3 C ट्रिपल बॉन्ड N. चला हाच कंपाऊंड घेऊन जाऊया, दॅट इज इथॅन नायट्राइल आहे आपला. याच्यामध्ये मी आता स्टीफन रिएक्शन नाही करत आहे, तर काहीतरी वेगळा रिएजंट टाकते. बघा काय आहे, डायबल H. कोण आहे हा, D म्हणजे डाय, I म्हणजे आयसो, B म्हणजे ब्युटिल, Al म्हणजे ॲल्युमिनियम, H म्हणजे हायड्राइड. सो लेट मी राईट द नेम. डायआयसोब्युटिल, ॲल्युमिनियम सिम्बॉल लिहिलाय आणि हायड्राइड. आता याच्यात हायड्रोजन आहे म्हणजे हा परत हायड्रोजन डोनर आहे आणि हा हायड्रोजन कोणाला डोनेट करणार, तुमच्या नायट्राइलला. म्हणजे नायट्राइलचं काय झालं, परत रिडक्शन. आणि तुम्हाला स्टीफन रिएक्शन शिकवलंय की नायट्राइलचं रिडक्शन कशामध्ये होत असतं, अल्डिहाइड्स मध्ये. सो तुम्ही डायरेक्टली प्रोडक्ट लिहू शकाल का, डायरेक्टली लिहा. CH3 आहे तसा आहे, त्यानंतर कोण असतो C, काय होत असतं त्याला डबल बॉन्ड अँड H लागत असतो. किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. सो इथेन नायट्राइल. इथेन नायट्राइल जर वापरला असेल तर डेफिनेटली इथॅनॉलच प्रोडक्ट भेटेल. क्लिअर आहे का, पण यामध्ये पण 2 स्टेप आहेत. सो जेव्हा डायबल H वापरताय त्याच्या खालीच लगेच H3O+ लिहून घ्यायचं. ओके, सो डायबल H फक्त एकटा टाकला तर रिएक्शन इनकम्प्लीट आहे.
इमाइन पर्यंत जाईल. सो त्याच्यामध्ये H3O+ टाकला की तुम्हाला तुमचा अल्डिहाइड भेटून जाईल. मग डायबल एच स्टीफन रिॲक्शन असताना मॅम आपण डायबल एचची रिॲक्शन का शिकतोय? बघा याचं काम आहे त्या लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सारखं. मी एक कंपाऊंड काढते ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आहे अँड C ट्रिपल बॉन्ड पण आहे. आता मी याच्यामध्ये टाकते डायबल एच, DIBALH H3O+. तो काय करणार? फक्त सायनाइडचं कन्वर्जन C ट्रिपल बॉन्ड Nचं कन्वर्जन CHO मध्ये करणार. बाकीच्या मॉलिक्यूल मध्ये नो चेंज. डबल बॉन्ड आहे तशी, ऑलिफिनिक बॉन्डला तो रिड्यूस करत नाही. इथं कोण होतं? C ट्रिपल बॉन्ड N, त्याचा काय केला मी? CHO. C तर आहेच. ओके, सो C ट्रिपल बॉन्ड N ला डायरेक्ट CHO मध्ये लिहिलं तरी चालेल. याची खासियत काय रे मग? डायबल एच फक्त तुमच्या ऍक्टिव्ह म्हणजे जो सायनाइड आहे त्यालाच अल्डिहाइड मध्ये रिड्यूस करतोय. ही जी डबल बॉन्ड आहे त्याला रिड्यूस करत नाही. ओके, पटकन याचा पण स्क्रीनशॉट करा एकदा. ओके, आता मी तुम्हाला डायरेक्ट एक क्वेश्चन दिलाय. प्रिपेअर कीटोन फ्रॉम नायट्राइल. अजून शिकवलं मी कीटोन प्रिपरेशन? नाही. नायट्राइलची सुरुवातच केली ती म्हणजे स्टीफन रिॲक्शन पासून. आणि आताच सांगितलेलं स्टीफन रिॲक्शन अल्डिहाइड देते, सो ती यूज करू शकत नाही. डायबल एच पण काय स्टीफन रिॲक्शन सारखंच काम करतो, सो तो सुद्धा अल्डिहाइड देईल. म्हणून मी आता नेक्स्ट तुम्हाला शिकवतीये की कीटोन कसा बनवणार तुम्ही RC ट्रिपल बॉन्ड N म्हणजे नायट्राइल्स पासून. एकदा लक्ष द्या, हा क्वेश्चन तर आपण सॉल्व्ह करूच, पण त्याआधी या साईडला बघा. CH3C ट्रिपल बॉन्ड N हा कंपाऊंड आहे. मला याचं कन्वर्जन करायचं आहे C ट्रिपल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. हाच क्वेश्चन आहे ना तुमचा. फ्रॉम CH3C ट्रिपल बॉन्ड N दॅट इज नायट्राइलचं कन्वर्जन करायचं आहे या कंपाऊंड मध्ये. सो हे बनवायचं आहे. काय चेंज वाटतोय तुम्हाला? बघा, ही जादू तर माझ्याकडे आहे ना. मी करू शकते नायट्रोजनचं कन्वर्जन ऑक्सिजन मध्ये, मग असे हायड्रोलिसिस करून दाखवलेलं. इमाइन बनवायचं आणि ते करायचं. मग काहीतरी मिसिंग आहे. हा CH3 ग्रुप इथं आहे, हा कार्बन इथं आहे. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड O मध्ये मी करू शकते, बट हा मिथाइल ग्रुप नाहीये. एक एक्स्ट्रा अल्काइल ग्रुप लागतोय. अँड अल्काइल ग्रुप जेव्हा तुमच्या रिॲक्शन मध्ये एक्स्ट्रा आणायचा असतो तेव्हा कोण येतो आपल्या मदतीला धावून? ग्रिग्नार्ड रिएजंट. व्हेरी नाईस. सो मला या रिॲक्शन मध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटची हेल्प लागणार आहे. सो आपल्याला सॉल्व्ह करूया आता आपण ही रिॲक्शन कशी करायची आहे. रिॲक्टंट कोण आहे? CH3C ट्रिपल बॉन्ड N. मदतीला कोण लागणार आहे? एक मिथाइल ग्रुप. मग मिथाइल ग्रुप कोणी दिला आपल्याला? मिथाइल मॅग्नेशियम हॅलाइड. कोणताही क्लोराइड ब्रोमाइड काय वापरायचा आहे तो वापरा तुमच्या मर्जीने. आता ग्रिग्नार्ड रिएजंट आला तर ॲरो वरती न चुकता ड्राय इथर लिहायचं, कारण ड्राय इथर हा त्याचा सॉल्व्हंट असतो, त्यामुळे ड्राय इथर तर पक्का येणार. आता मी तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंटची मेकॅनिझम शिकवते की तो नेमकं कसं ऍक्ट करत असतो. याआधी पण शिकवलंय. जेव्हाही तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट असा दिसेल तर मॅम मगाशी का नाही शिकवली मग मेकॅनिझम? मगाशी मला गरज नव्हती. डायअल्किल कॅडमियम बनवायचं हे मला फिक्स माहिती होतं, मी तिथं मेकॅनिझम करत नाही बसले. पण इथं मला माहिती नाहीये एक्झॅक्टली प्रोडक्ट कसा बनणार आहे, सो मी ते एकदा सांगून देते. मॅग्नेशियम वरती +2 चार्ज असतो, मिथाइल वरती मायनस चार्ज, हॅलोजन वरती मायनस चार्ज. बघा 2 मायनस चार्ज आहेत, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणून ग्रिग्नार्ड रिएजंट एक स्टेबल, तो न्यूट्रल असतो. ओके, स्टेबल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, इलेक्ट्रिकली तो न्यूट्रल असतो. आता हा जो तुमचा कार्बन आहे ज्याने ट्रिपल बॉन्ड बनवलाय तो असतो पॉझिटिव्हली चार्ज आणि नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो तो असतो निगेटिव्हली चार्ज. हे लिहायची काही गरज नाही. एवढं माहिती पाहिजे की हा कार्बन पॉझिटिव्हली चार्ज असतो. मग आता काय होणार आहे? निगेटिव्ह पार्ट अटॅक ऑन पॉझिटिव्ह पार्ट. ऑलवेज ग्रिग्नार्ड रिएजंटच्या या साईडला जो कार्बन आहे तो कार्बन काय करतो, तुमच्या या कार्बन वरती अटॅक करत असतो. ज्याने तुमचा कंपाऊंड कसा झाला बघा, पिंकनेच लिहू. पहिला CH3 आहे तसा, दुसऱ्या कार्बनला ग्रिग्नार्ड रिएजंटच्या मिथिलने अटॅक केला. सो काय होणार आहे, इथं किती बॉन्ड्स बनतील? हे 3, हा 4था आणि नवीन 5वा. शक्य आहे का? नाही.
म्हणून एक बॉन्ड इथे तोडायची. आता ट्रिपल बॉन्डचं काय झालं, डबल बॉन्ड आणि आला तुमचा नायट्रोजन. पण या नायट्रोजनला निवांत ठेवू नका, परत डॉट द्या हवं तर आणि हा कंपाऊंड लिहा MgX. ओके. सो तुमचा परत काहीतरी इमाइन डेरिव्हेटिव्ह बनला का, इमाइन डेरिव्हेटिव्ह लिहू आपण. आता मगाच सारखा काही हायड्रोक्लोराईड नाही, एक्स कोण आहे आपल्याला माहिती नाहीये. सो डेरिव्हेटिव्ह, इमाइन डेरिव्हेटिव्ह बनला. आणि इमाइन डेरिव्हेटिव्ह पुढे काय करतो ते तर आपल्याला व्हेरी क्लिअर आहे. परत हायड्रोलिसिस करा, H3O प्लस टाका, कारण याच्याकडे मॅजिक असते, याला O मध्ये कन्वर्ट करायची. सो CH3 आहे तसा, खालचा CH3 आहे तसा, डबल बॉन्ड O अँड सम बाय प्रोडक्ट तुमचा जो काय असेल तो बनून जाईल. सो लक्षात आलं कसा बनतो कीटोन. सो ही रिॲक्शन मी तिथे सॉल्व्ह करून दाखवली आहे. सो याला टिक करते, 1 झाली. सेकंड, मला समजा हा कीटोन बनवायचा आहे. बेन्झीनची रिंग C, डबल बॉन्ड O, परत बेन्झीनची रिंग. ह्याला तुम्ही डायफिनाइल कीटोन पण म्हणू शकता. 2 फिनाइल ग्रुप्स आहेत ना, बेन्झीनला फिनाइल म्हणायचं. सो डायफिनाइल कीटोन कॉमन नेम आहे याचं, डायफिनाइल कीटोन सुद्धा म्हणू शकता. हा कंपाऊंड मला बनवायचा आहे. आता बघा, मी या कार्बनला बघितलं, याच्या एका साईडचा कंपाऊंड मी नायट्राइलच्या फॉर्म मध्ये घेऊ शकते. अँड जो दुसरा आहे तो मला कोणाच्यातून आणायला लागेल, ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आणावा लागेल. तसंच करावं लागतं ना. बघा, तुमचा पहिला जो कंपाऊंड आहे तो नायट्राइल मधून, हे जे सगळं होतं ते नायट्राइल मध्ये होतं आणि हे कोणाकडून आलेलं, ग्रिग्नार्ड रिएजंट कडून. सो तसं करू आपण, ब्ल्यू कलरने सॉल्व्ह करू. बेन्झीनची रिंग C, एक कार्बन असतो ना, सो त्याच्या समोर ट्रिपल बॉन्ड लावायचा. अँड परत कोण, बेन्झीनची रिंग मॅग्नेशियम क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ DE लिहू का फक्त, ड्राय इथर. काय होणार आहे, मॅग्नेशियमवर +2 चार्ज, क्लोरीनवर मायनस. सो तुमच्या बेन्झीन रिंगवर मायनस चार्ज आहे. बेन्झीनची रिंग कोणावर अटॅक करेल, कार्बनवरती. हा बॉन्ड तुटून कुठे जाईल, नायट्रोजन वरती. परत तुमचा काय तयार होईल, इमाइन. बनवू शकाल का, छोटा काढते. बेन्झीनची रिंग C, डबल बॉन्ड N, खालून पण एक बेन्झीनची रिंग अटॅक करतीये. अँड इथं कोण येणार, तुमचा Mg क्लोराईड घेतला म्हणून Cl, इमाइन डेरिव्हेटिव्ह. परत याचं मी करेन हायड्रोलिसिस, दॅट इज H3O प्लस. जादू या कंपाऊंडला चेंज करेल. बेन्झीनच्या रिंगला pH असं सुद्धा लिहिलं जातं, फिनाइल. फिनाइल नंतर कोण आहे, कार्बन. त्या कार्बनला काय आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन. आणि त्याच कार्बनला अजून एक बेन्झीन रिंग आहे. सो pH, C डबल बॉन्ड pH म्हणजे डायफिनाइल कीटोन. सो ॲरोमॅटिक कीटोन पण दाखवला अँड तुमचा ॲलिफॅटिक कीटोन पण दाखवला. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या याचा. दिस इज एंड ऑफ मेथड 2. एंड ऑफ टॉपिक नाहीये, माझं एक्सप्रेशन त्या ह्यानी आलं की दिस इज एंड ऑफ टॉपिक नाहीये, पण दिस इज एंड ऑफ मेथड 2. सो मेथड 1 आणि मेथड 2 मी बोर्डवरती व्यवस्थितपणे चार्ट थ्रू रिप्रेझेंट केली आहे. हा चार्ट बघितला तर सगळ्या रिॲक्शन्स आठवल्या पाहिजेत. मेथड 1 दॅट इज कालचं लेक्चर, अल्कोहोल आणि हायड्रोकार्बन पासून बनवले. अल्कोहोल पासून 2 वेगवेगळ्या मेथड होत्या, ऑक्सिडेशन मेथड युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड डिहायड्रोजिनेशन. त्याच्यामध्ये कोण वापरलेला आपण, कॉपर ॲट 573 केल्विन. त्यानंतर हायड्रोकार्बन, अल्किनची जी प्रोसेस होती त्याला आपण म्हटलो ओझोनोलायसिस. अँड अल्काइनची जी प्रोसेस होती ती होती हायड्रेशन, म्हणजे त्यामध्ये वॉटर ऍड करायचं होतं अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ. त्यानंतर आपण रिॲक्टंट बदलला. इथं रिॲक्टंट आहे अल्कोहोल, इथं रिॲक्टंट आहे अल्किन, इथं आहे अल्काइन. आता आपण वापरले असाइल क्लोराइड्स. अँड असाइल क्लोराइड पासून मी अल्डिहाइड बनवला वेगळ्या मेथडनी, कीटोन बनवला वेगळ्या मेथडनी. इथं असं काही डिफरन्सिएशन होतं का, नाही. इथं काय होतं, अल्डिहाइड बनणार का कीटोन बनणार, इट वॉज डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ रिॲक्टंट. प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, किंवा टाइप ऑफ अल्किन कसं आहे, अल्काइन कसं आहे, रिॲक्टंट वरती डिपेंड होतं. इथं रिॲक्टंट तर सेमच आहेत, त्यामुळे प्रोसेसेस वेगवेगळ्या झाल्या. रोझनमन रिॲक्शन म्हणजे हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ PDBSO4 केलं की अल्डिहाइड भेटतो.
डायअल्काइल कॅडमियम केलं की कीटोन भेटतो. सिमिलरली युझिंग नायट्राइल्स बघितलं, नायट्राइल्स मध्ये पण रिॲक्टंट सेम, प्रोसेसेस वेगवेगळ्या. जर तुम्ही स्टीफन रिॲक्शन केली दॅट इज SnCl2 इन प्रेझेन्स ऑफ HCl तर अल्डिहाइड भेटतो. युझिंग ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्हाला कीटोन भेटतो. हे 2 लेक्चर तुम्ही मॅक्सिमम टाइम रिवाइज करा. एकदा माझं लेक्चर बघायचं, नोट्स बनवायच्या, स्वतःच्या नोट्स बनवायच्या, मी बिलकुल नोट्स प्रोव्हाइड करत नाही. अँड देन तुम्ही त्या नोट्स सतत वाचायच्या, तुम्हाला MHT CET टफ जाणार नाही. एकदा तुम्ही माझ्याकडून थिअरी परफेक्टली शिकून घ्या, MHT CET मध्ये कशी हेल्प करायचं दॅट विल डिपेंड अपॉन टोटली मी. ओके, याचा स्क्रीनशॉट करून घ्या एकदा पहिल्यांदा. झालं स्क्रीनशॉट? ओके, आता हे लेक्चर आपण इथंच एंड करून टाकू. परत मी नेक्स्ट लेक्चर घेऊन येणार ज्याच्यामध्ये आपल्याला M3 शिकायचं आहे, मेथड 3 शिकायची आहे. ऑलरेडी सांगितलंय 3 ते 4 लेक्चर लागतील. उद्या पण एंड नसणार आहे. मेथड 4 पण आहे, 5 पण आहे. सो स्टेप बाय स्टेप शिकतं पण प्रॉपरली शिकतोय. 1 and 2 मध्ये काही प्रॉब्लेम नाही तर 3, 4, 5 मध्ये पण काही येणार नाही. ओके, सो बी हॅपी, कीप स्माइलिंग, कीप स्टडिंग and follow the rules of lockdown.